ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी एकदा बनवून तर पहा, चव विसरणार नाही. आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवाल, एवढी चवदार आणि झणझणीत ही भाजी बनून तयार होते. घरी कोणी पाहुणे आले त्यावेळेस देखील या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली तर ते देखील आवडीने खातील. एवढी चवदार आणि झणझणीत ही भाजी बनून तयार होते. तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी 6 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. या शेंगा जास्ती जाडही नाही आणि जास्ती बारीकही नाही, पातळही नाही, या आकाराच्या शेंगा घ्यायच्या आहेत, ज्या जास्ती वजलेल्याही नसतात आणि कवळ्याही नसतात. आता या शेंगा कापून घेऊया. शेंगांचे एकसारखे तुकडे करून घेऊया छोटे छोटे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे शेंग कापायची आहे आणि त्याचं साल अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. सगळी सालं काढायची नाही, नाहीतर शेंगा जास्ती शिजतात आणि त्या खाताना तोंडामध्ये अडकतात, दातांमध्ये अडकतात. तर पहा, मी इथे अशा प्रकारे सगळ्या शेंगा कट करून घेणार आहे. तर इथे मी सगळ्या शेंगा कापून घेतल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता, मी शेंगांची सगळी सालं काढलेली नाहीत. आता या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. मी इथे गॅसवर ते कढई ठेवली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातला आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. हे चांगलं भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊ. वरून अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा मीठ घालून घेतलं. आता हे सगळं चांगलं 1 मिनिटासाठी परतवून घेऊया. आता या सुपामध्ये पाणी घालून घेऊया. मी इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे. सगळं एकदा मिक्स करून घेतलं. आता याच्यावरती 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती या शेंगा 5 ते 6 मिनटं चांगल्या उकळवून घ्यायच्या आहेत. या शेंगा इकडे होत आहेत, तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. वाटण बनवण्यासाठी मी इथे 4 छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे चिरून घेतले आहेत, कोथिंबीर आणि 2 चमचे खोबरं घेतलं आहे. आता हे सगळं भाजून घेऊया. गॅसवर एक तवा ठेवून घेतला, त्याच्यामध्ये हे कापलेले कांदे घालून घेऊ आणि थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घेऊ. कांदे लालसर होईपर्यंत चांगले भाजून घेऊया. तर बघा, कांदा इथे थोडासा सोनेरी रंगावरती मी परतवून घेतला आहे. आता याच्यामध्ये हे बाकीचे सगळे वाटणाचे मसाले घालून घेऊ आणि हे वाटण चांगलं असं खरपूस भाजून घेऊया. जेवढं चांगलं आपण वाटण भाजतो तेवढी चांगली आपल्या भाजीला चव येते. तर पहा, मी इथे वाटण चांगलं असं खरपूस भाजून घेतलं आहे. हे वाटण थंड करून मग वाटून घेऊ. तर इकडे शेवग्याच्या सुपालाही 6 मिनिटं झाले आहेत आणि 70 ते 80% शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. शेंगा जास्तीही शिजवून घ्यायच्या नाही, फक्त 70 ते 80% शेंगा या शिजवून घ्यायच्या. तर इथे पहा, शेंगा चांगल्या 70 ते 80% शिजलेल्या आहेत. नंतर परत आपण 3 ते 4 मिनटं या शेंगा शिजवणार आहोत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तर इथे मी शेंगा वेगळ्या आणि शिजवलेलं पाणी वेगळं काढून घेतलं आहे. आता वाटणही थंड झालं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण घालून घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटण एकदम बारीक असं वाटून घेऊया. तर पहा, मी इथे वाटण वाटून घेतलं आहे, एकदम बारीक असं वाटण वाटलं आहे. गॅसवर एक कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊया. तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घ्यायचं. आता याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ता घातल्याने भाजीला आणखीनच जास्ती चव येते. आता वाटलेलं वाटण याच्यामध्ये घालून घेऊया.
आणि 1 मिनटं हे वाटण तेलामध्ये चांगलं परतवून घेऊया. 1 मिनटं वाटण चांगलं तेलामध्ये मी परतवून घेतलं. आता याच्यामध्ये 2 चमचे मी इथे लाल तिखट मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा हळदी घालूया. शेंगा उकळवतानाही मी हळद घातली होती, म्हणून मी इथे अर्धा चमचाच हळद वापरली आहे. आणि 1 चमचा गरम मसाला घालून हे वाटण परत एकदा चांगलं मिक्स करून 1 ते 2 मिनटं वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये 1 बारीक चिरलेलं टमाटर घालून घेऊ आणि सगळं वाटणामध्ये परत एकदा मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे. आणि पुन्हा एकदा वाटण चांगलं मिक्स करून याच्यावरती 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. तर बघा, आता इथे 1 मिनटं झालं आहे आणि मी इथे झाकण काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता वाटणाने चांगलं तेल सोडलेलं आहे. वाटण चांगलं भाजून तयार झालं आहे. आता याच्यामध्ये ह्या उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घेऊ आणि सगळं एकदा वाटणामध्ये परतवून घेऊया. या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली तर सगळे घरातले अगदी हाताची बोटं चाटून खातील. एवढी चविष्ट ही भाजी बनून तयार होते. तर पहा, मी सगळा मसाला शेवग्याच्या शेंगांमध्ये मिक्स करून घेतला. आता याच्यावरती 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं. तर इथे 2 मिनटं झाले आहेत, मी झाकण काढून घेतलं. आता याच्यामध्ये शेंगा शिजवून घेतलेलं पाणी घालून घेऊया. मी इथे सगळं पाणी घातलं आहे. तुम्हाला जर जास्ती रस्सा हवा तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता. मी इथे अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. आता सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. शेंगा शिजवतानाही मी मीठ घातलं होतं. मीठ अंदाजानेच घालायचं आहे. आता याला चांगली एक उकळी येऊन देऊया. गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. तर पहा, आता भाजीला चांगले उकळी यायला लागले आहे. आता भाजीवरती झाकण ठेवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं भाजी चांगली शिजवून घेऊया. तर बघा, इथे 3 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि आपली झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनून तयार झाली आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. सगळी भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवून खाऊन तर पहा. चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एवढी चवदार ही भाजी बनून तयार होते.